मित्रांनो, मागितल्याशिवाय काही मिळत नाही. स्ट्रगल आपण पाहिलेलं आहे. डी-एड करून एवढं सगळं शिकून सुद्धा शेवटी आपल्याला रजेसाठी सुद्धा भांडावं लागतं. परंतु हे केलं ना मित्रांनो, तुम्हाला नक्की या रजा तुमच्या हक्काच्या, तुमच्या सेवेका पुस्तिकेमध्ये ॲड होतील आणि त्या झालेल्या आहेत. आम्ही कितीतरी ठिकाणी त्या करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हालाही करून घ्यायचं असेल ना, हे पत्रक हवं असेल, शिक्षण सेवकांबद्दलचे 2-3 जे रजेबद्दलचे GR असेल ते हवे असेल, तर प्ले स्टोअरमध्ये A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथेही तुम्हाला मिळून जातील. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 2 पत्रकं पाहणार आहोत, 2 विभागाची, आणि त्याच्या अंतर्गत पुराव्यानिशी शिक्षण सेवकांना ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, जे शिक्षण सेवक करत आहेत, जे शिक्षण सेवक होणार आहेत, ज्यांचं शिक्षण सेवक कंप्लीट होऊन अगदी 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यांना याचा लाभ कसा होणार आहे ते तुम्ही पुराव्यानिशी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिक्षक भरतीसाठी आणि अर्थातच शिक्षकांसाठी, भावी शिक्षकांसाठी, कार्यरत शिक्षकांसाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नेहमीच आपण भेटत असतो. आणि आता प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षण सेवकांचा. शिक्षण सेवक ही योजना तुम्ही पाहताय, त्याच्या संदर्भात ॲलिगेशन्स पाहताय, योग्य, चुकीची, अयोग्य, हे जरी असलं तरी सहाय्यक शिक्षक म्हणून जर तुमची निवड झाली असेल किंवा येणाऱ्या भरतींमधून अल्पसंख्याक शाळा असो किंवा बिगर अल्पसंख्याक आस्थापना असो, तिथं जर तुमची निवड होणार असेल, झालेली असेल, किंवा तुमचा शिक्षण सेवक कालावधी जरी पूर्ण झालेला असेल, तुम्ही शिक्षक म्हणून जरी जॉईन झालेला असेल 3 वर्षानंतर, तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुमच्या सॅलरीमध्ये ह्या ज्या रजा आहेत त्या प्लस होणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचा आहे बरं का. तुमच्या विभागातले जे EIO, गट शिक्षणाधिकारी असतील, संचालक असतील, ते तर करतच असतील. जर नसतील करत तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गाईडलाईनप्रमाणे जर तुम्ही काम केलं ना मित्रांनो, 100% तुम्हाला या रजांचा लाभ होणार आहे. मित्रांनो, अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि जर हा तुम्हाला GR हवा असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि अर्थातच तिथे तुम्हाला ही सर्व ऑथेंटिक माहिती मिळून जाईलच. सध्या शिक्षण सेवकांना रजा किती याच्या संदर्भातलं क्लॅरिटी बऱ्याच वेळा आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिलेली आहे. शिक्षण सेवकांना वर्षाच्या 12 रजा भेटतात. 12 महिने 12 रजा असे कॅल्क्युलेशन असतं, म्हणजे महिन्याला 1 रजा. बरं, ही रजा सोडून अजून दुसरी कोणती शिक्षण सेवकांना रजा भेटते का? हो, शिक्षण सेवकांच्या अर्जित रजा ज्या तुम्हाला 30 सांगितलेल्या आहेत, 30 ज्या तुम्हाला 3 वर्षे शिक्षण सेवक पूर्ण झाल्यानंतरनं तुमच्या सेवा पुस्तिकेमध्ये ॲड करायचे आहेत. ज्यांचं झालं असेल त्यांना करायचे आहेत, जे होणार आहेत शिक्षक, भावी शिक्षक, त्यांना करायचे आहेत. मुंबई विभागाचं हे लेटर आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी सर्वांना काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई विभाग, मुंबई. आणि सोबतच जे दुसरं पत्रक आहे ते नाशिक विभागासाठी निघालेलं आहे. अजून महाराष्ट्रातले वेगवेगळे विभाग आहेत, त्याच्यासाठी असं पत्रक निघणं गरजेचं आहे. कारण हे मित्रांनो एक रजा नाही आहे आणि ही हक्काची आहे, तर हक्काची भाकरी ज्याची त्यालाच मिळायला हवी. त्याच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्व EIO-पर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा किंवा हे पत्रक तुम्ही नेऊन दाखवा. नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये पाहताय की शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजाबाबत फक्त शिक्षकांच्या नाही तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजासुद्धा 30 आहेत. त्या त्यांच्या कालावधी पूर्ण झाल्यावरती त्यांना त्याच्यामध्ये ॲड केला पाहिजे. आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना मुंबई यांचा ईमेल आपण इथं पाहतोय. आणि सेवा शर्ती आहेत, जी नियमावली आहे त्याचंसुद्धा इथं पत्रक दिलेलं आहे. आता त्याच्या अंतर्गत तुम्ही हे पाहताय की जे अधिनियम आहे सेवा शर्तीचा 1977 5/2 नुसार हे जे परिवीक्षाधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन असेल, म्हणजे शिक्षण सेवक म्हणून ती काम करते आणि ती 3 वर्षासाठी त्यांना तो कालावधी असतो. त्याच्यानंतर बघा त्यांनी इथं सांगितलेलं आहे. आणि हे जर पत्रक पाहिलं असेल मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं A+ गुरु ॲप डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल, टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथेही तुम्हाला मिळून जाईलच. मित्रांनो, आता हे लक्षात घ्या, जेव्हा स्थायी पदावर त्यांची नियुक्ती होणार आहे त्याच्या अंतर्गत अस्थायी म्हणजे परीक्षाविधीन कर्मचाऱ्याला, अस्थायी कर्मचाऱ्याला नैमित्तिक म्हणजे ज्या काही वर्षाच्या 12 रजा व प्रस्तुती रजेव्यतिरिक्त, प्रसूती रजा अर्थातच जी महिलांसाठी असेल, अन्य कोणती रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही. ही रजा नाही आहे. परंतु ती रजा मिळण्यास सेवा स्थायी म्हणून जेव्हा त्याची नियुक्ती होते,
पूर्वीची सलग सेवा जेव्हा कंटिन्युएशन होते 3 वर्ष होतं तेव्हा मात्र त्यांना ती रजा मिळण्याचा त्यांचा अधिकार असेल. त्याच्यामध्ये बघा त्यांनी अजून सांगितलेलं आहे की अजून याच्यामध्ये कोणकोणते ॲड होणार आहेत म्हणून तुम्हाला हे पत्रक पण दाखवते. शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू असलेल्या अर्जित रजा, ज्याच्याबद्दल आपण हे सध्या सांगतोय, वैद्यकीय रजा, बालसंगोपन रजा आणि इतर विशेष रजा लागू राहतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. संदीप संघवी जे विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबईचे आहेत त्यांचा हा जी आर होता. आता आपण दुसरा जे पत्रक पाहतोय ते नाशिक विभागात. का चुकीच्या निर्णयामुळे तुमची जर का नोकरी हुकत असेल तर याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, बाकी सर्व आम्ही बघू. तेच हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची नोकरी गमवावी लागलेली आहे, कारण त्यामध्ये त्यांचं जे अपुरं असणारे जे त्यांचं ज्ञान आहे या रिक्रुटमेंट प्रोसेसमधलं याच्यामधून बरेच शिक्षक बाहेर फेकले गेलेत. आणि आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं की तुमची अशी ही संधी निघून गेली नसली पाहिजे मित्रांनो. मग आम्ही टीचर मेंटरशिपमध्ये काय घेऊन येतोय, त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन आम्ही या माध्यमातून देणार आहोत. त्याचबरोबर योग्य प्रेफरन्स म्हणजे पसंतीक्रम निवडण्यासाठीचा तज्ज्ञ सल्ला त्यातून देणार आहोत. शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक आणि याचं सर्वत आहे तुम्ही डिटेल्स वगैरे पाहत आहात आणि त्याच्यानुसार हे पत्रकसुद्धा निघालेलं आहे. सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक विभाग नाशिक. तुम्ही हे लक्षात घे, सर्वांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी आणि जो काही मुंबई विभागासाठी जे पत्रक निघालं होतं तेच पत्रक नाशिक विभागासाठी आहे. त्याचा एकही शब्द इकडचा तिकडे नाही आहे मित्रांनो. असंच जर पत्रक तुमच्या विभागासाठी निघालं ना तर यात 30 EL आहेत. प्रत्येक शिक्षण सेवकाला 2000 पासून ज्यांनी शिक्षण सेवक पदावरती काम केलेलं आहे त्यांना आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला या रजा हक्काच्या आहेत, त्या मिळतील, त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये ॲड होतील. भले त्याला त्यांचे शिक्षण सेवा कंप्लीट होऊन जरी 10 वर्ष झाले असतील, 15 वर्ष झाले असतील, सध्याच्या प्रपोर्शननुसार 2000 पासून सध्या 2026 आहे, 20 वर्ष जरी झाले असतील तरी ते एंटायटल्ड आहेत या रजा त्यांच्या सेवेका पुस्तिकामध्ये ॲड करून घेऊन त्याचा त्यांना लाभ होण्यासाठी. जे शासनाचे जे काही वेळोवेळी GR येतात आणि अर्थातच प्रसूती रजा ही महिलांसाठी मिळत असते आणि मग त्याच्यानुसार जो शासनाचा जो नियम असतो त्याच्या अंतर्गत ती रजा मिळत असते. सेवक या कालावधी जर प्रसूती रजा घेतली तर मात्र त्यांना तो कालावधी असतो तो येणाऱ्या काळामध्ये शिक्षण सेवकचा कालावधी तो वाढला जातो आणि त्यांना तो कालावधी पूर्ण करावाच लागतो, त्याशिवाय पर्याय नाही. परंतु ही रजा असते ती पेड भेटते आणि प्रत्येक शिक्षण सेवकांना मिळत असते. महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधला नियम आहे 1623 नुसार अस्थायी परिवीक्षाधीन कर्मचाऱ्याला नैमित्तिक प्रस्तुती रजेव्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही. म्हणजे नैमित्तिक रजा आहेत, म्हणजे ज्या काही प्रत्येक महिन्याला तुम्ही एक घेऊ शकता त्याच्या पद्धतीने, किंवा तुम्ही जोडून सुद्धा रजा घेऊ शकता, 2 महिन्याची एकत्रित सुद्धा घेऊ शकता, किंवा इन केस जर तुमच्या जास्त रजा झाल्या अगदी 2 महिने म्हणजे अपरिहार्य कारणामुळे काही तर तुमचा तेवढा शिक्षण सेवक कालावधी वाढला जातो याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. बरं, शिक्षक म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मात्र तुम्हाला याच्यामध्ये प्लस होतात, त्या म्हणजे अर्जित रजा. मित्रांनो, या अर्जित रजा 30 असतात आणि त्या तुमच्या एकदा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावरती तुमच्या जे सेवा पुस्तिका आहे त्याच्यावरती तुम्ही मेन्शन करून घ्यायचे असतात. ते तुम्हाला स्वतः काम करायचं आहे. विभागवाई जे EIEO आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो. जर तुम्ही तुमच्या शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातून जर काढला तर मात्र ज्यांचं शिक्षण सेवक पूर्ण झालेलं आहे त्यांना सुद्धा या रजांचा 30 रजांचा लाभ मिळणार आहे. तो अस्थायीमधून म्हणजे परिवीक्षाधीन काल शिक्षण सेवक म्हणून जेव्हा तो ॲक्च्युअल सेवक म्हणून सहाय्यक शिक्षक म्हणून जेव्हा जॉईन होणार आहे तेव्हा मात्र त्याला त्याचा लाभ मिळतो आणि त्याच्या सेवे पुस्तिकेमध्ये ते ॲड केलं जातं. परंतु याच्या संदर्भात बऱ्याच आमच्याकडे कंप्लेंट्स आहेत की ते मात्र त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये असे रजा मांडून देत नाहीत. परंतु मित्रांनो, शेवटी तुम्ही तुमच्या ज्या आजूबाजूला जी संघटना असेल त्यांच्याशी संपर्क करा आणि तुमच्या जिल्ह्यावाईज जर तुम्ही हे केलं तर तुम्ही जेवढे शिक्षण सेवक 2000 पासून जेवढे असतील त्या सर्वांना याचा लाभ होणार आहे. मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन जी संघटना आहे मुंबईमध्ये MGCTU सतत कंटिन्यू पाठपुरावा करून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन मागवलं जातं. आता नाशिकमध्ये सुद्धा हे महत्त्वाचं पत्रक निघालेलं आहे. किंवा आमच्याशी संपर्क साधा, आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.